नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे या खास माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणीची या ठिकाणी अंतिम मुदत म्हणजेच तारीख या ठिकाणी आलेली आहे आणि ती तारीख कोणती ती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोतच। परंतु तुम्हाला जर तुम्ही ई पीक पाहणी न केल्यास तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात, तर त्या सर्व अडचणी सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीनच्या व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहतील। तर मित्रांनो, तुम्हाला पीक पाहणी म्हणजे काय, तर सर्वप्रथम ई पीक पाहणी राज्य शासनाने शेतकऱ्यांची खरीप पिकांची माहिती थेट मोबाईल ॲप आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदवण्याची व्यवस्था केली आहे। यात शेतकऱ्यांनी आपला सातबारा उतार्यावर असलेल्या पिकांची खरी माहिती स्वतः मोबाईलद्वारे भरायची असते। तर ही नोंदणी केल्यामुळे शेतकऱ्यांना मिळतात तर पीक विम्याचे लाभ, अनुदानाच्या योजना, आपत्ती निवारण मदत तसेच शेतकऱ्यांची खरी माहिती शासनाकडे नोंदवली जाते। तर यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने शेवटची तारीख ही 14 सप्टेंबर 2025 ही निश्चित केलेली आहे। तर या तारखेपर्यंत जर शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदवली नाही तर पुढील लाभ घेण्यास त्यांना अडचणी येऊ शकतात। तसेच ई पीक पाहणीशिवाय पीक विमा अर्ज अपूर्ण समजला जातो। तसेच आपत्ती मदत घेण्यासाठी शासनाला तुमच्या शेतातील पिकांची खरी माहिती गरजेची असते। तर भविष्यातील सरकारी अनुदान व योजना मिळवण्यासाठीही ही नोंदणी आवश्यक असते। तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, अंतिम तारखेपर्यंत नोंदणी करणे अतिशय आवश्यक आहे। अनेकदा शेतकरी शेवटच्या क्षणापर्यंत थांबतात आणि मग सिस्टीम स्लो झाल्यामुळे त्यांचा अर्ज हा अपूर्ण राहतो। त्यामुळे लवकरात लवकर तुमची ई पीक पाहणी 14 सप्टेंबरच्या अगोदर करून घ्या। तर नोंदणी न केल्यास शासनाच्या योजनांपासून तुम्हाला या ठिकाणी वंचित राहू शकता। तर मित्रांनो, अशी आहे ई पीक पाहणी नोंदणी संबंधित महत्त्वाची माहिती। लक्षात ठेवा, 14 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे। आजच तुमची नोंदणी पूर्ण करा आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।